नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, तुमच्या बऱ्याच कमेंट असतात, बऱ्याच कॉल देखील असतात मला की आकाश भाऊ आम्हाला शेळी पालनासाठी जे ईद मार्केटसाठी बेस्ट क्वालिटी असेल किंवा बेस्ट कुठली ब्रीड असेल किंवा चांगली कुठली क्वालिटीची शेळी असेल जिचा ईद मार्केटसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असेल अशा शेळींचा किंवा मित्रांनो किंवा अशा बोकड वगैरे असेल जिथे विक्री वगैरे असेल असे व्हिडिओ वगैरे किंवा असे फार्म वगैरे आमच्या समोर दाखवा असं। तर मित्रांनो, त्यासाठी तुमच्या समोर एक फार्म घेऊन आलोय मी, वानखेडे गोट फार्म, पुणे वाघोली इथला। मित्रांनो, यांची चालूच पंजाबवरनं बिटल शेळींची गाडी आलेली आहे। तर मित्रांनो, या गाडीमध्ये मित्रांनो जवळपास त्यांनी 250 ते 300 नग ओरिजिनल पंजाबची बिटल शेळी व बोकड तुम्हाला बघायला भेटणार आहे। मित्रांनो, या गाडीमध्ये बोकड सहित लहान बच्चे, फिमेल, मेल सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कलरमध्ये देखील बघायला भेटणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी फार्म आहेत, फार्ममध्ये तुम्हाला जवळपास ब्लॅक कलरमध्ये बघायला भेटतील, पण ह्या फार्मवरती तुम्हाला मित्रांनो कलरमध्ये असतील, स्पॉटमध्ये असतील, म्हणजे बाल्या कलरमध्ये वगैरे असतील, जसं आपला सुरईमध्ये जो कलर असतो त्या कलरमध्ये, चित्रा काबर सगळ्या कलरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं जी ब्रीड आहे बिटलची ही तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण जो लॉट आहे हा लॉट संपूर्ण विक्रीसाठी आहे, सगळा सेलसाठी हा लॉट आहे। याच्या किमती वगैरे विषयी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे वानखेडे गोट फार्म वाघोली पुणे इथला, तुम्ही त्यांच्याशी फोनवर देखील बोलू शकतात। तर हा सगळा मित्रांनो जो लॉट आहे हा लॉट पंजाबवरनं खरेदी केलेला आहे। हा लॉट एका शेतकऱ्याच्या घरातनं किंवा मग बाजारातनं खरेदी केलेला आहे, कुठल्याही फार्मचा लॉट नाही आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सेट करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असं। मित्रांनो, बऱ्याचदा फार्मवरती जो माल असतो त्या मालची एवढी टीप ठेवलेली असते की तो तिथून फार्म चेंज झाल्यानंतर तो बोकड कदाचित कधी कधी तो चारा वगैरे खात नसतो किंवा दाण वगैरे खाद्य वगैरे खात नसतो, पण हा जंगलातला रानटी माल आहे, ओरिजिनल बिटल आहे। आणि हा माल तुम्ही तुमच्या भागात जर तुमच्या शेळ्या असतील चरणाऱ्या, तुम्ही त्यांच्यात देखील सोडू शकतात किंवा तुमचा फार्म आहे, फार्मवरती देखील मित्रांनो तुम्ही चांगली टीप त्याची लावली तर तो तुमचा चांगला अजून पुढे ग्रोथ करणारा ब्रीडर वगैरे बनू शकतो। तर मित्रांनो, किमती वगैरे तुम्हाला फार्मपेक्षा कमीच किमतीमध्ये भेटतील, फार्मपेक्षा स्वस्त किमती तुम्हाला बघायला भेटेल। आणि याचबरोबर मित्रांनो तुम्हाला बिटलच नाही, जर तुम्हाला ईद मार्केटसाठी सोजत असेल किंवा शिरोई असेल, अजमेरी असेल, गुजरी असेल, कुठल्याही जातीत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला त्या देखील ब्रीड यांच्याकडे उपलब्ध करून भेटतील, अवेलेबल करून भेटतील। तर तुम्हाला त्या देखील ब्रीड यांच्याकडे बघायला भेटेल, जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात। तुम्हाला बर्बरी देखील बघायला भेटते, बर्बरी देखील सेलसाठी आहे मित्रांनो, विक्रीसाठी आहे। त्याचबरोबर ही बघा ब्राऊन कलरमध्ये एक नंबर बिटल, उंच एकदम लांब लचक कानांची शेळी आहे, फुल माप आहे मित्रांनो बिटलचं। आणि जे तुम्हाला छोट्या साईजमध्ये दिसतं, आता हा मित्रांनो दाताला पूर्ण नसणार आहे, हा देखील दाताला जवळपास 4 दात असणार आहे। तर तुम्ही असे बोकड 4 दात असतील, 2 दात असतील किंवा मग आदत असतील, तुम्ही जर आता घेतले तर पुढच्या ईद मार्केटपर्यंत मित्रांनो ते देखील एक चांगल्या प्रकारे तुमच्याकडे ग्रोथ करतील आणि तुमच्या शेळींना देखील तुम्ही लावून पुढे तुम्ही ईद मार्केटसाठी तो बोकड सेल वगैरे करू शकतात। मित्रांनो, ईद मार्केटसाठी असं काही मॅनेटरी नाही आहे की तुम्हाला कच्चे बोकड लागेल, ईद मार्केटसाठी तुम्ही आंडूळ बोकडसुद्धा देऊ शकतात। आंडूळचा एक फायदा असा होईल मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेळींना भरवून तोच बोकड पुरे मित्रांनो तुम्ही ईद साठी सेल वगैरे करू शकतात। आता यांच्याकडे बर्बरी देखील आहे। आणि जर तुमची ऑर्डर असेल सोजतसाठी, तुम्हाला सोजत घ्यायची असेल किंवा शिरोई घ्यायची असेल किंवा मग गुजरी असेल, अजमेरी असेल, कुठलीही राजस्थानी ब्रीड असेल किंवा जमनापारी वगैरे असेल, तरी मित्रांनो तुम्हाला ती ब्रीड यांच्याकडे उपलब्ध करून मिळेल। ऑर्डरप्रमाणे तुमच्याकडनं ऑर्डर स्वीकारले जातील आणि तसा माल मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। आता जवळपास मित्रांनो हा 14-15 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळ्या ज्या बघायला भेटत आहे या ओरिजिनल जंगली शेळ्या मित्रांनो, ज्या पंजाबमधील जंगलमध्ये चरणाऱ्या बघू शकता, ओरिजिनल प्युअर क्वालिटी, कुठल्याही प्रकारे मिक्स ब्रीड नाही आहे। तर जवळपास 300 ते 250 नग आहे, तुम्ही याच्यातनं तुम्हाला जेवढं पट्ट्या तेवढं तुम्ही खरेदी करू शकतात। ही गाडी चालू आलेली आहे, चालू माल आल्यामुळे आपल्या लक्षात तो माल पाहिजे तसा बसत नाही आहे, पण मित्रांनो 2 दिवस आराम केल्यानंतर कुठलीही शेळी असो ज्यावेळेस चारावरती लागत असते त्यावेळेस शेळी ही आपल्या नजरेत बसत असते। आता मित्रांनो, या ज्या शेळ्या जंगलातल्या असल्या कारणाने तुम्हाला असे दिसतात, पण क्वालिटी वगैरे ही फुल साईज आहे मित्रांनो। अजून तुम्ही जर तुमच्याकडे चांगलं टीप असेल तर ह्या शेळ्या अजून जास्तीत जास्त भारी क्वालिटी मित्रांनो येतील। आता ही बघा कवडी 1 नंबर क्वालिटी शेळी, ही बाल्या कलरमध्ये तुम्ही बघू शकता, चित्री कावरी असेल शेरामध्ये, त्यानंतर ब्लॅकमध्ये बघा, ही बघा इकडची बघा स्पॉटेड। मित्रांनो, बिटलमध्ये असा काही मनात धरायचं नाही की ब्लॅक म्हणजेच बिटल, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ब्लॅक म्हणजेच बिटल असं, तसं नाही मित्रांनो। ब्लॅकपेक्षा इतर देखील कलरमध्ये शेळ्या खूप चांगल्या दिसत असतात आणि ईद मार्केटसाठी असं काही मॅनेटरी नाही की ब्लॅकच लागेल असं,
इतर कलरमध्ये मित्रांनो जेवढी सुंदर वस्तू तेवढे ईदसाठी मित्रांनो जास्त मागणी असते त्या वस्तूला, म्हणून तुम्ही जेवढा बोकड चांगला ग्रोथ करताय, कलरमध्ये असेल किंवा ब्लॅकमध्ये असेल, कुठलाही असो, तुम्ही फक्त त्याच्या अंगावरती ताकद असली पाहिजे, चांगला दिसला पाहिजे, देखणं असला पाहिजे, म्हणजे ईद मार्केटसाठी मित्रांनो तुमची चांगलात चांगला तो बोकड सेल होईल। तर आता तुम्ही यांच्याकडे बघू शकता, तर हा या पाठी आहेत, बाकी बोकड आहेत, बाकी लहान बच्चे देखील आहेत, तर ते देखील तुम्ही शूट घेऊ शकतात। आता मित्रांनो हा व्हिडिओ त्यांचा मला तिकडनं आलेला आहे की आपली गाडी आलेली, मी याच्या अगोदर देखील मी यांच्या फार्मवरती जाऊन व्हिजिट करून आलेलो आहे, मी देखील फार्म पाहिलेला आहे। तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, तुम्ही हक्काने बिंदास खरेदी करा। जर तुमचा समजा सौदा वगैरे जमत नसेल, बसत नसेल, तसा देखील मला तुम्ही कॉल करा, मी देखील त्यांच्याशी बोलून तुमचा सौदा वगैरे मित्रांनो होऊ शकतो, काही टेन्शन नाही। हां, एवढं थोडाफार कान नाकाचा अंतर असेल तर आपण तो देखील करू शकतो। बाकी तुम्ही किमती वगैरे फोनवर त्यांना विचारू शकता की आपल्याकडे कुठून कुठपर्यंत काय किमतीचा रेंज वगैरे आहे, तुम्ही तसं मित्रांनो खरेदीला जाऊ शकतात। आता तुम्ही बघू शकता वरती निंबाचा पाला आहे, साईडला बांधबंदी असेल, जे पण असेल गोष्ट, आपल्या पावसातील आपल्या भागातील जोही चारा आहे तो एक चांगल्या प्रकारे शेळ्या खात आहे ना, म्हणजे पंजाबचं ज्या शेळ्या पंजाबमध्ये जे खाद्य असेल किंवा आपल्या भागातील खाद्य असेल, तर मित्रांनो याच्यामध्ये काही नाही एवढं खाऊ राहिले ते सगळे व्यवस्थित। आणि आपल्या भागामध्ये भरपूर दिवसापासून बिटल शेळ्या आहेत, बऱ्याच जणांचे तुमचे मला कॉल देखील येत असतात की आम्हाला बिटल शेळ्या वगैरे पाहिजेत, पण मग कुणाचा फार्म आहे का? तर मित्रांनो आता हा फार्म तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे, आणि जे इतर फार्म आहेत त्यामुळे बऱ्याच जणांचे कॉल देखील येतात की आकाश बिटलच्या किमती खूप आहेत। आता तुम्ही यांच्याशी बोलून घ्या, यांच्याकडे काय रेंज, हायस्ट रेंज काय आहे, लो कमीत कमी रेंज काय आहे, तुम्हाला त्याचा बघा, हे बच्चे एवढे भारी बच्चे बघा, तुम्ही असे बच्चांपासून देखील सुरुवात करू शकतात। तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी क्वालिटी तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध करून भेटेल, अवेलेबल होऊन जाईल। तुम्ही तसं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या, बोलून घ्या की आम्हाला असे पाहिजे। फक्त मित्रांनो सांगायचं एकच विनंती आहे, घ्यायचं असेल तरच कॉल करा। ही बिटल शेळी आहे, इतर शेळीच्या तुलनेमध्ये हिची किंमत ही मार्केट प्राईस जास्तच असते, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवूनच कॉल करायचा। आणि घ्यायचा असल्या तुमच्या डोक्यात असेल की बिटलच घ्यायची तरच कॉल करा, फक्त विनाकारण कॉल करण्या म्हणून कॉल करू नका, कारण की मित्रांनो यांचा इतर देखील व्यवसाय असतो, इतर देखील ठिकाणी टाईम द्यावा लागतो, म्हणून विनाकारण प्लीज कोणीही कॉल करणार नाही। फक्त ज्यांना खरेदी करायचे ते घेऊ शकतात। त्याच्यामध्ये बघा ब्रीडर देखील 2-3 चांगले मोठे ब्रीडर आहे, तुम्ही असे ब्रीडर घेऊन देखील तुमच्या शेळ्या भरवू शकतात, आणि भरवल्यानंतर परत तो ब्रीडर तुम्ही ईदसाठी म्हणा किंवा मग इतर जर कोणाला ब्रीडिंगसाठी लागत असेल तर तुम्ही त्यांना देखील पुढे हा ब्रीडर वगैरे पुढे देऊ शकतात। आता व्हाईटमध्ये बघा, हे बघा ब्राऊनमध्ये, तर मित्रांनो वेगवेगळ्या विविध कलरमध्ये तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील। ते बघा ब्राऊन कलरमध्ये एक नंबर, ते त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्ही बघू शकतात, आणि ब्रीडर खूप आहेत ना, एक नंबर ब्रीडर तुम्ही बघू शकतात। तर जर तुमच्याकडे समजा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मनामध्ये असतो की बिटलला हा फक्त फार्मवरतीच बिटल सेट होऊ शकतो, तर मित्रांनो ते तसे बिटल आहेत, पण जे फार्मवरचे बिटल आहेत ते बिटल फार्मवरतीच सेट होतील। आता हा जंगलाचा आहे, जर तुमच्याकडे गावराणी देखील शेळ्या असल्या तर तुम्ही हा बिटल घेऊन जा, पूर्ण ब्रीड तुम्ही मित्रांनो चेंज करू शकता। तिसऱ्या तर चौथ्या जनरेशनला मित्रांनो, चौथ्या जनरेशनला पूर्ण ब्रीड ही ओरिजिनलमध्ये येऊन जाते चौथ्या जनरेशनला, तर तुम्ही तसं देखील मित्रांनो करू शकता। गावराणी शेळींना कमीपासून इन्व्हेस्टमेंट करा, फक्त ब्रीडर मस्त घेऊन जा, चांगला ब्रीडर घेऊन जा, छोटं बच्चे देखील घेऊन गेले तुम्ही ब्रीडरचं तरी चालतं मित्रांनो। आता बघा ह्या कलरमध्ये बघा एक नंबर कलर आहे, त्याच्यानंतर ही बघा ही पाठ आहे, हे बघा इकडनं तिथं लहान पाठ आली ती, तर मित्रांनो पाठी देखील आहे, तुम्ही पाठी देखील घेऊन गेला तरी चालतील। आणि जे कोणी आपल्या चॅनलमार्फत काठेवाडी शेळ्या घेऊन गेलेत त्यांनी देखील हा जर ब्रीडर घेऊन गेले तर तुमच्या शेळींना तो देखील चांगला एक मित्रांनो रिझल्ट येईल, तो देखील चांगला रिझल्ट येईल। तसं देखील बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरांनी जे आपल्याकडनं काठेवाडी शेळीतून घेऊन गेले त्यांच्याकडे ऑलरेडी बिटलचा ब्रीडर होता, त्यांनी देखील मित्रांनो तसं प्रयोग केलेला आहे आणि चांगला रिझल्ट देखील आलेला आहे। कारण की मित्रांनो काठेवाडी शेळीला कोणीही बोअर बोकड लावायचा प्रयत्न करू नका, त्याच्याने रिझल्ट येणार नाही, कारण की काठेवाडी शेळीची हाईट खूप आहे आणि बोअरची हाईट खूप कमी असते, त्याच्यामुळे मित्रांनो तर ब्रीडिंग व्यवस्थित बसत नाही आणि मग ती काठेवाडी शेळी राहत नाही। पण जर तुम्ही बिटलने लावताय तर बिटलचा देखील बोकड खूप मोठा असतो आणि काठेवाडी शेळी देखील मोठी असते। तर आपले भरपूर सबस्क्रायबर जे काठेवाडी घेऊन गेलेले आहेत त्यांनी देखील बिटलचे घेऊन गेले, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मित्रांनो काठेवाडी बिटलचा मिक्समध्ये बघायला भेटेल, कारण की दोघांचा कलर ब्लॅकमध्ये आणि दोघांची हाईट, लेंथ, कानांची लेंथ देखील मित्रांनो हे सगळे सारखी म्हणजे बऱ्यापैकीच, तर तो देखील एक चांगला कॉम्बिनेशन होईल मित्रांनो। जे कोणी काठेवाडी शेळी घेऊन गेले त्यांच्यासाठी देखील हा खूप बेस्ट पर्याय आहे। तर ह्या बघा पाठी देखील मित्रांनो एक नंबर पाठी आहेत, बाकी त्या दुसऱ्या गावराणी देखील त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत त्यांनी, जर कोणी गावराणीचं कस्टमर आला त्यांना देखील ते गावराणी वगैरे देत असतात कटिंग मार्केटसाठी, तर ते देखील मित्रांनो त्यांनी शेळींमध्ये शेळ्या ठेवलेल्या आहेत, काही बरोबरी देखील आहेत। पण इथं खास मित्रांनो खास करून बिटलमध्ये काम केलं जातं आहे। त्याचबरोबर जर तुमची ऑर्डर असेल सोजतची किंवा मग पतिरा असेल, सिरोई असेल, अजमेरी असेल,
स्तंभनापरी असेल, जी पण असेल तिची देखील मित्रांनो ऑर्डर वगैरे घेतली जाईल. फक्त ऑर्डर कमीत कमी मित्रांनो क्वांटिटीमध्ये देत चला, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या शेळ्या उपलब्ध करून देतील आहे ना. आता जवळपास मित्रांनो 15 मिनिटाचा व्हिडिओ, 10 मिनिटापर्यंत मी तुम्हाला सगळी माहिती संपूर्ण दिलेली आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे, घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा. आणि जर हा फार्मचा व्हिडिओ मी देखील शूट केलेला स्वतः, तो पाहायचा असेल तर ती देखील लिंक मी लागलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, तुम्ही ती देखील बघू शकता. तुम्हाला पूर्ण फार्म जे तर स्वतः जाऊन व्हिजिट करून आलेलो आहे. असं नाही की फक्त आला व्हिडिओ मी टाकतोय, मी समोर देखील त्यांना भेटून आलो आहे, तिकडे मी देखील हे करून आलो आहे. फक्त तुम्हाला शेळीमध्ये पारख असली पाहिजे, तुम्हाला शेळ्या ओळखता आल्या पाहिजेत, शेळ्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या ही तुमची नजर असली पाहिजे मित्रांनो. बाकी त्यांच्याकडे भरपूर आहे, जवळपास 250-300चा लॉट आहे. त्याच्यामधून तुम्हाला ज्या घ्यायचं असेल 5, 10, 15, 20 ज्या पण असतील ते तुम्ही तसे खरेदी करू शकतात मित्रांनो. एक होलसेल रेटमध्ये तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील, घ्यायला भेटतील. तर चला मग व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स असतील ते सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवीन व्हिडिओ येतील. तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा.